रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय
माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरुनिया पाही भवहा तारी धरुनिया पाही भवहा तारी चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा करीती मीरांचा नाश उदय होनी प्रकाश थोडी आशा पाश करी वास हृदयी थोडी आशा पाश करी वास हृदयी चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा पाहे गुंतलो मेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे तुका ठेवी माथा पायी आता राखावे चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी चतुरा तू शिरोमणी चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
परम पूज्य भक्तराज महाराज की जय. विठाला विठाला विठाला. वाजवा आबा. माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया पाही भवहा तारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा करी तिमिरांचा नाश करी तिमिरांचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदयी पाहे गुंतलो नेनता पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे चतुरा तू शिरोमणी चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा विठ्ठल विठ्ठल.
पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू झालो दास पायाचा. मंगल भवन माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा चौचरणी अभंग. म्हणजे त्याच्या प्रत्येक चरणामध्ये 4 चरण आणि असा असणारा 4 चरणांचा आणि एक विशिष्ट अशा प्रकारची मागणी करणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. तशी ही आपली प्रत्येक एकादशीला होणारी कीर्तन सेवा. प्रत्येक एकादशीला रात्री 9 ते 11 ही नियोजित वेळ, पण ह्यावेळेस सकाळी 6 ते 8 ही वेळ करण्यात आली. त्याला कारण म्हणजे आजूबाजूला चालू असणारे जे उत्सव आहेत त्याही सगळ्या उत्सवाचा सगळ्यांना लाभ घेता यावा. इथे जवळ जे विशालनगर आहे तिथं अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि नित्यानं आपल्याकडे जे मृदंगाला साथ करायला जो कृष्णा येतो तो तिथेच राहणार आहे. तर मला आपल्यालाही तिथलचाही लाभ घेता यावं, त्यालाही इथलचा लाभ घेता यावा. महाराजही जे आहेत हे घुगे महाराजही तिकडे अटकलेले आहेत. या सगळ्या दृष्टिकोनातून आणि इथे जवळच परत रामकथासुद्धा चालू आहे. छत्रपतीनगरमध्ये रामकथा आहे. या सगळ्या उत्सवाचा सगळ्यांना लाभ घेता यावा म्हणून ही आजच्या ह्या वेळेत केलेला बदल आहे. विठ्ठल विठ्ठल. मग आता या वेळेच्या बदलाचा निर्णय जो आहे तो तसा सगळ्यांनीच घेतला, आपण सगळ्यांनी मिळून घेतला. पण ज्यांनी वेळ पाळायला पाहिजे त्याच्यात सगळ्यात मोठा दोषी मीच झालो. म्हणजे जवळजवळ तुमचा दुसरा अभंग होत आला तरी मी इकडं काही आलो नाही. त्याच्यामुळे एकदा सगळ्या भजनी मंडळीची एकदा क्षमा मागतो, कारण तुम्ही एवढ्या वेळेवर सुरू करताल अशी मला शाश्वतीच नव्हती. म्हणजे ज्याला आपण म्हणतो बेफिकर राहावं असं झालं. पण जेव्हा मी सुरुवातीचं विठोबा रखमाई चालू काय मला असं वाटलं पहिले, म्हणलं रामकृष्ण हरी सुरू आहे, जोपर्यंत इकडं कान लावले तोपर्यंत विठोबा रखमाई सुरू झालं होतं. त्याच्यामुळं सगळ्यांचं खूपच आश्चर्य अशी गोष्ट आहे बरं. कारण सकाळी 4ला उठून
तो काकडा वगैरे सगळं करून इथं त्याच वेळेला सेवा सुरू झाली पाहिजे. खरंच जेवढ्या काही मंडळी आहे त्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत आहे. आणि एवढी सोपी सेवा नाही आहे. जावे त्यांच्या वंशात तेव्हा करत. जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत आपल्याला माहीत नाही की त्याच्या मागे नेमकं किती मेहनत घ्यावी लागते. आणि खूप निष्ठावान अशी मंडळी आहे. मला तर कधी कधी असं वाटतं की कदाचित शहरी विभागात 12 महिने काकडा होत असेल. असं एखाद्या वेळेस गिनीज बुकमध्ये सुद्धा नाव असेल का नाही काय माहिती. असा अखंड चालू असणारा काकडा. आणि मग त्यामुळे ही सगळी वेळ सांभाळण्यात आलेली आहे. आणि त्या अंतर्गत आज जो आपण सेवेकरता निवडलेला अभंग आहे तो एक विशिष्ट प्रकारची मागणी करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये महाराजांनी आपलं जे चित्त आहे ते पांडुरंगाच्या चरणी स्थिर व्हावं किंवा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, अशा प्रकारची एक मागणी आहे. म्हणजे चित्ताच्या संदर्भात केलेली मागणी आहे. प्रत्येक जागेवर जे आहे ना, ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी गरजेच्या असतात, परमार्थामध्ये जे आहे परमार्थामध्ये चित्ताची खूप गरज आहे. म्हणजे चित्ताशिवाय परमार्थ होऊच नाही शकत. आपण गुरुवर्य बाबांच्या मुखातून बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की परमार्थामध्ये चित्त पाहिजे, संसारात वित्त पाहिजे आणि पोटात पित्त पाहिजे. आता पोटात पित्त म्हणजे जे सकाळी आपण हॅ करतो ते पित्त नाही बरं. ते तर उगाच दुसऱ्याला उलट्या आणाय करतो उद्योग. ते त्याचं पित्त पाडताना पाहिलं तर दुसऱ्यालाच कसं तरी होतं. ते पित्त नाही. पित्त म्हणजे जठराग्नी. ज्या जठराग्नीनं आपण जे काही खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचन व्हावं त्याला पित्त म्हणतात. म्हणजे पोटात पित्त पाहिजे आणि संसारात वित्त पाहिजे. वित्त म्हणजे धन. जर संसारात जर तुमच्याकडे धन नसेल तर तुम्हाला त्याच्यात काहीच किंमत नाही. बऱ्याच जागेवर तुम्ही असं बघा, एखादा जर समजा धनवान असलं त्याला फार काही जरी कळत नसलं तरी पण लोक जे ते आले की लगेच त्याला म्हणतात या 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 बसा बसा. त्यांना विचारा बरं थोडंसं. एखादं कुठं जरी एखादा काही कार्यक्रम असला, मुलगी बघायचा जरी कार्यक्रम असला तरी त्याला लोक मान देतात. विचारा, एखादा प्रश्न विचारा. मग त्याला नेमकं काय विचारता येईल का नाही विचारता येईल त्याचा पण सुद्धा काही विचार नसतो. पण जर त्याच्याकडं धन आहे तर त्याला मान आहे. म्हणजे संसारात जे आहे, संसारात सगळीकडे धनवंतालाच किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल. एकदा एका असं चांगलं मौक्याचा रस्ता आणि त्या रस्त्यावर जे आहे चांगली बाजारपेठ, त्या बाजारपेठेमध्ये एक किरकोळ दिसणारा ग्रस्त, म्हणजे व्यवस्थित काही नाही, असं एक सामान्य शरीरयष्टी, आणि तो असं कोणाला पण दम देत होता. चल होय तिकडं, असं करून टाकल तसं करून टाकल. मग ते सगळे जण विचार करायला लागले, एवढी तर प्रकृती नाही जेवढ्या गप्पा मारायला, असं वाऱ्यानं आलेला अशी तब्येत आणि कोणाला दम देत आहेत. मग त्याच्यानंतर 1-2 जणांनी विचारलं या नेमकं हे आहेत कोण, म्हणे की हे कोणाला पण दम देऊ लागले आणि कोणी ऐकतं. म्हणे अरे इकडचा जो एक सावकार आहे ना म्हणे त्यांचा हा मुलगा आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडं असणारं जे धन आहे त्या धनाची किंमत असल्यामुळं त्या मुलाची किंमत आहे. म्हणजे संसारात जे आहे ते धनाला महत्त्व आहे आणि परमार्थात जे आहे म्हणजे संसारात धन म्हणजे वित्ताला महत्त्व आहे आणि परमार्थामध्ये चित्त जे आहे ते चित्त जर नसलं तर बाकी किती जरी साधना केल्या आणि जर ते चित्त ठिकाण्यावर नसलं तर कोणतीच साधना सफल होत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. एखाद्या त्रिवेणी संगमावर जा, नाही तर कुठे एखाद्या तीर्थक्षेत्रावर जा, पण जर आपलं चित्त जर तिथं ठिकाण्यावर नसलं तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तिथं गेल्यालाच एखाद्या वेळेस ते घडल का नाही घडल सांगता येत नाही.
बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या वारीला वगैरे एखादा जाणारा जो गृहस्थ असतो तो वारीला इकडून निघतो. आता त्याचं जे खरं गोष्ट आहे, घरातले त्याला रवाना करतात. रवाना केल्यानंतर जो आहे तो बाहेर घराच्या पडतो, पण लोक त्याचं चिंतन सुरू करतात घरातले. आता हे इथून जवळपास तिथपर्यंत गेले असतील, हा तिथं मुक्काम असेल, आता रात्रीचं भजन चालू असेल, मग कीर्तन चालू असेल, असं करता करता त्याच्या यात्रेचा जो शेवटचा दिवस आहे तिथपर्यंत लोक विचार करतात की आता हा दर्शन रांगेत उभा असेल, आता दर्शन घेत असेल. घरात त्याच्या बायकोचं चाललेलं चिंतन. पण त्या जर माणसाचं असं उलटं जर चिंतन चालू असेल, आपण निघालो घरातून पण नेमकं सांगायचंच विसरलो, ते बाहेर जे कड्या आहेत त्याच्यातली वरची कडी बरोबर लागत नाही, खालची कडी लावत जा, नाही तर त्याला काही डबे असे लावत जा. कोण जर थोडंसं हालचाल केली, डबे पडलेत लक्षात आलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी. लहान एखादं लेकरू आहे, ते खूप धावतंय बाबा, इकडं तिकडं जातंय, तर घरात एखादा समोरचा दरवाजा लावला का नाही लावला, हे जर चिंतन त्याचं चालू असेल तर मला सांगा आता नेमकी यात्रा कोणाची घडते? त्याची घडते का घरातल्या लोकांची घडते? कारण ते जर चित्त जर तिथं ठिकाण्यावर नाही आहे तर ते करून नाही काय फायदा आहे. आता बऱ्याच वेळा जे आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कदाचित एखाद्या वेळेस एखाद्याला राग येईल, आला तर आला, आणि राग येण्याकरताच सांगतो. काही लोकांना बाबा असं सांगतात की हे पाठ करा, ते पाठ करा, आणि ते पाठ करून नंतर तुम्ही आता तुम्हाला माळ घालू. मग काही लोक म्हणतात हो ते पाठच होत नाही आमच्याकडून हरिपाठ. असं कसं होईल बरं? पाठच होणार नाही. तुम्ही खरोखरच सांगा, जर समजा चित्त ठिकाण्यावर राहिलं तर ते कसं काय पाठ नाही होणार? कारण आपण जेव्हा ते घेऊन बसतोय असं समजून घ्यायचं की आपलं चित्त एकाग्र झालेलं नाही. आणि हे जेव्हा एकाग्र जर झालं तर ती जी साधना आहे, ती कोणतीही साधना असू द्या, ती आपली निश्चितच होणार. विठ्ठल विठ्ठल. यस, जेवढे काही आहेत बघा, ज्या वेळेस आपण ते एकाग्र जर चित्त झालं आपलं, तर कोणतीही जी साधना आहे ती परमार्थातली फलीभूत होते. भावत देवा कारणे भावत स्मात, न लगे द्यावे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. झाले एक चित्त तरी बहुत. जर ते चित्त जर ठिकाण्यावर असलं तर थोडी गोष्ट असते, फार काही परमार्थात असा खूप मोठा अवडंबर करावा लागतो, किंवा ज्याला आपण म्हणतो की खूप वेळ एखादी साधना करावी लागते, असं काही नाही. थोडे आहे चित्तदाय धारिया, परमार्थ जो आहे ना, आपल्याला असं वाटतं की खूप अवघड असं काम आहे की ज्याला खूप वर्ष साधना करावं लागेल. तसं त्याच्यातलं काम नाही आहे. जे चित्त एकाग्र झाल्यानंतर थोड्या वेळाची जी साधना आहे ती सुद्धा तेच फळ देऊन जाते. जे अनेक काळ जरी साधना करत राहिली पण जर चित्त ठिकाणावर नसलं त्याच्यात ते फळ मिळतच नाही. थोडी साधना असते. कधी कधी आपण असा विचार करत बसा
की परीक्षित राजांनी जो वेळ दिला 7 दिवस, त्याच्या अगोदर कधी अशी कथा आहे की परीक्षित राजांनी प्रतिवर्षी भागवत केलं होतं आणि प्रतिवर्षी ते श्रवण करत होते आणि ते करत करत जेव्हा 150 भागवत झाले आणि त्याच्यानंतर त्यांचा उद्धार झाला, अशी काही घटना आहे का? एकदाच श्रवण केलं, पण ते असं केलं की सर्वांगाचं कान करून केलं, एकाग्र चित्तानं जे काही ते सांगायचे, मध्ये तहान भूक या सगळ्या ज्या गोष्टी, या सगळ्या उर्मीवर मात करून जे ऐकलेलं आहे, जे एकाग्र चित्त करून जे काम झालेलं आहे, त्याला थोडीशी साधना लागते, फार मोठी साधना लागते असंही काही नाही. फक्त ते चित्त एकाग्र झालं पाहिजे. आणि हे जे चित्त आहे हे एकाग्र करण्याकरता हे काही एवढं सोपं नाही ना. म्हणायला खूप सोपं आहे की चित्त एकाग्र केलं पाहिजे, चित्त एकाग्र केलं पाहिजे. मुळात तर चित्त म्हणजे असं आहे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार या ज्या चारही ज्या गोष्टी आहेत, हे अंतःकरण चतुष्ट, ह्याचा खूप जर सूक्ष्म अभ्यास केला तर थोडा थोडा फरक आहे, पण एकांगीच या सगळ्या गोष्टी आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि भगवंताच्या समोर असणाऱ्या अर्जुनाने सुद्धा ह्याची कंप्लेंट केली आहे देवाकडे की देवा, हे चित्त जे आहे ते एकाग्र होत नाही, हे मन एकाग्र होत नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. ह्या चित्ताला एका ठिकाणी ते राहतच नाही, तुम्ही किती प्रयत्न करून बघा. आत्ता समजा आपण आता मंदिरात आलो आहे, सगळ्याचं चित्त एकाच जागेवर असेल सांगता येतं का? प्रत्येकाचं वेगवेगळ्या जागेवर असतं. कोणी कुठं असेल, कोणी कुठं असेल. कोणी कधी कधी हा विचार करत असेल, आपण आलो तर खरं, पण आता 8ला सेवा समाप्त होणार होती, आता मध्येच उठावं कसं, त्यावेळेस बरोबर आपल्याला वेळ मिळेल का? ह्या सगळ्या गोष्टी असतात. कोणी कशाचा विचार करत असतो. म्हणजे ते जे चित्त आहे ते एका ठिकाणी राहतच नाही. माणसाचं इथून तिकडं तिथून तिकडं काहीतरी मनात विचार आल्याशिवाय राहतच सैराट धावणार आहे, ते एका जागेवर थांबणारच नाही आहे. आणि हे जे आहे ना, मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तुकोबारायांनी याचा सर्व विचार केला आणि विचार केल्यानंतर विचाराअंती त्यांनी एक विचार असा केला की हे जे चित्त हे एकाग्र झाल्याशिवाय परमार्थाची साधना होऊच नाही शकत, भगवंताची प्राप्ती होऊच नाही शकत. पण मग असं आहे की दुखणं निस्तं करून काय फायदा, त्याच्यावरचा उपाय जो आहे तो पण माहीत पाहिजे की नेमकं ह्याच्यावर उपाय काय पाहिजे. काही जे रोगी असतात ना, त्यांना तर पहिले दुखणंच कळत नाही. काही जण असे असतात की तिथं दवाखान्यात जातात आणि ते डॉक्टरांनी विचारलं काय झालं, काही नाही, कसंमसं होतं आहे. आता कसंमसं होतायला काय देणार त्याला नेमकं. मग ते पण काही डॉक्टर असतात विनोद, ते म्हणते मग घ्या काही माईचा काढा, त्याला काय. पण खरा जो रुग्ण असतो ना, खऱ्या रुग्णाला सगळं माहिती असतं की आपल्याला नेमकं दुखणं काय आहे, त्याच्यावर उपचार काय करायचा. पण जो उपचार आहे तो आपल्या हातात नाही आहे, तो ज्यांच्याकडे जाऊन करायचा आहे. मग त्या डॉक्टराला शरण जावं लागतं, त्या डॉक्टरांना सांगावं लागतं की मला असं झालेलं आहे. काही रुग्ण असे दवाखान्यात जातात, ते त्यांना सांगतात डॉक्टराला मला असं होतं आहे, आता मला काही माहीत नाही, मी इथं येऊन पडतो, माझ्याकडून पथ्य पाणी होणार नाही, काही होणार नाही, तुम्हाला कसं मला नीट करायचं तसं तुम्ही करा. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणजे मी ॲडमिट व्हायला तयार आहे, माझ्यावर काय उपचार करायचा ते तुम्ही करा आणि तुम्ही मला बरं करा. म्हणजे थोडक्यात हे जसं शरण जाणं आहे तसंच
तुकोबारायांना हे माहिती का हे जे चित्त आहे हे आपलं एका जागेवर राहत नाही हे आपल्याला माहिती आहे, आणि परमार्थाची जर साधना करायची असली तर त्याच्याशिवाय ते घडू शकत नाही. ते जर चित्त एकचित्त होत नसेल तर ते नेमकं कोण करू शकतं? आणि मग त्यांना जी विनंती आहे ती विनंती अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. माझे चित्त तुझे परत माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राहे आणि मग तुकोबारायांनी जे ते अभंगाच्या पहिल्या चरणात भगवंताकडे विनंती केली की माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही. भगवंता हे जे चित्त आहे हे एका जागेवर राहत नाही आहे, जिथं तुमच्या चरणावर हे स्थिर करा. राहे ऐसे करी काही, माझे चित्त तुझे पायी. तुझे पायी म्हणजे पायी म्हणण्याच्या मागे पाय जे आहे ना, पाय म्हणजे स्वरूप. स्वरूपाला जे आहे मोठ्यांचं जे वर्णन असतं ना, तर त्याच्यात चरणाचं जे वर्णन असतं ते स्वरूपाचं वर्णन असतं. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही. देवा आम्हाला माहिती आहे की हे एका जागेवर राहत नाही आहे, आणि हे तुम्ही करू शकतात, आणि कसं करू शकता आम्हाला माहीत नाही. तुम्हाला कसं त्याच्यात बसवायचं ते बसवा. राहे ऐसे करी काही, धरून या बाही, भव हा तारी दातारा. मग देवा जर तुम्ही हे चित्त तुमच्या पायावर जर आमचं स्थिर केलं तर त्याचा अर्थ असा होईल की तुम्ही आमचा हात पकडून आम्हाला या भवत सागरातून बाजूला नेल्यासारखं होईल. विठ्ठल विठ्ठल. पण मागणं जे आहे ते मागण्याच्या पाठीमागे बघा तुम्ही भाषा किती सुंदर आहे. भव हा तारी दातारा. सगळ्यात अगोदर तर भगवंताच्या दातृत्व शक्ती जी आहे ती भगवंताची सांगतायत की देवा तुम्ही खूप मोठे दाते आहात. तुमचं जे दातृत्व आहे ते सगळ्यांच्यापेक्षा वेगळं आहे. अगोदर जे आहे ज्यांना मागायचं आहे त्यांना त्यांच्या दातृत्वपणाची आठवणसुद्धा करून द्यायला पाहिजे. कारण काही काही मागणारे जे आहेत ना ते असे विशेष असतात. समोरच्याला एखाद्या वेळेस जर द्यायची इच्छा असेल किंवा नसेल, पण यांच्या बोलण्यामुळे यांच्या मागण्याच्या जसे त्याला म्हणतो शब्दाची रचनाच अशी आहे की समोरच्याच्या मनात असो किंवा नसो तरीसुद्धा ते त्याला द्यावं लागेल अशा प्रकारची भाषा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि
भगवंताचं औदार्य जे आहे ते बघा तुम्ही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, कैवल्या ऐसे पवित्र, जे वैरियाही दिधले. जे तुम्ही जो आहे अशा काही लोकांना ते दिलेलं आहे की त्यांची लायकी आहे का नाही आहे ह्याचा विचार न करता तुम्ही देणारे आहात. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, समोरचा तसा आहे का नाही आहे याचा सुद्धा विचार न करणारे तुम्ही आहात. तुवा सनकाधिकाचे निमाने, सायुज्यू सौरसू दिधला पुतने, जे विषाचे निस्तनपाने, मारू आली. विचार करून बघा की जी पुतना राक्षसी आहे ती स्तनामध्ये विष लावून आलेली आहे आणि एवढं लहान भगवंताचं रूप आहे. या सगळ्या गोष्टी जर विचार केल्या आपण तर भगवंताला असं वाटणं योग्य आहे का की ह्याला आपण आपल्या मातेला जी गती देणार ती देणार. अहो बकीयम स्तनकालकूटं, जिघांसया पाय यदप्य साध्वी, लेभे गतिं धातृचितान्ततोन्यं, कं वा दयालुं शरणं व्रजेम. त्या पुतना राक्षसिनीला सुद्धा अशी गती दिली जी स्वतः यशोदा मैयाकरता जी गती आहे तीच पुतना राक्षसीन करताय. पुढे पुढे बघा तुम्ही त्या अपराधी या शिशुपाळासुद्धा म्हणजे विचार करा तुम्ही की त्या सभेमध्ये बसलेले ऐसा अपराधिया शिशुपाळा, आपण पे ठाव दिधला गोपाळा, आणि उत्तान चरणाची या बाळा, काय ध्रुवपदी चाड. त्याच्या अगोदरची एक ओवी आहे. हा गा राजसूयागाच्या सभासदी, देखता त्रिभुवनांची मांदी, कैसा दुर्वाक्य शब्दी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी, निस्तेजिलासी. थोडा विचार करून बघा की तो राजसू याग जो होणार आहे त्या यागाच्या मध्ये ती सगळी सभा भरलेली आहे आणि त्या सभेमध्ये जे देखता त्रिभुवनांची मांदियाळी म्हणजे पूर्ण तिन्ही लोकातले मोठे मोठे लोक आले तिथं. आणि त्या अवस्थेमध्ये भगवंताला शिशुपाळांनी 101 शिव्या दिलेल्या आहेत. नुसतं बोललेले नाहीत, 101 शिव्या दिलेल्या आहेत. आणि त्या पण अशा शिव्या आहेत की त्या एक झाले की एक परत न येणारी शिवी. म्हणजे इथं आपण त्याचा उल्लेखही करू शकत नाही अशा काही गोष्टी. असं सांगितलेलं आहे की नेमकं तू कोणत्या बापाचं हे सुद्धा माहीत नाही. आता विचार करा बरं, असं जर कोणाला बोललं तर कोणी खपून घेईल का? एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा. विचार करा तुम्ही असं बोलल्यानंतर. आपल्याला तर 1-2 लोकात जर कोणी काही असं नुसतं हास्यविनोद केला सहन होत नाही. बाकीच्या तर गोष्टी सोडून द्या, असं शिव्या बिव्या आपण तर जन्म विसरणार नाही. हृदय श्रीवत्सलांचन, निरवे भक्तांचे भूषण, नाई दयाता धीर, सुख धरिले लागे, ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर, सुख धरिले लागे, ऐसा कृपेचा थोडंसं आपल्या विषयाकडून थोडं पलीकडे गेलं हे प्रमाण. आपला विषय असा चालू आहे की भगवंताची दातृत्व शक्ती किंवा भगवंताची ज्याला म्हणावं आपण की समोरच्या विषयी असणारं तो आहे का नाही पात्र. आणि हे जे प्रमाण आहे ना, हे वत्सलांचं जे चिन्ह आहे ते भक्तांच्या करता भगवानचा कसा कळवळ आहे ते थोडं वेगळा विषय आहे. असो तर विषय आपला असा चालू होता की शिशुपाळानं 101 शिव्या दिल्या तरीसुद्धा भगवंतांनी तोपर्यंत संयम राखलेला आहे जसा शब्द दिलेला होता.
म्हणजे भगवंताचं दातृत्व बघा. त्याच्यानंतर सुद्धा भगवंताला जर वाटलं असतं तर निस्ता वध केला असता आणि त्याला आपल्यात मिळवून घेतलं. म्हणजे आपला मूळ विषय असा चालू की देवा तुम्ही असे दाते आहात की समोरचा त्या गोष्टीला पात्र आहे का नाही आहे ह्याचा सुद्धा तुम्ही विचार न करता देणारे आहात. म्हणून तुम्हाला आमची विनंती अशी आहे की माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. कसं करायचं काय करायचं माहीत नाही, फक्त आमचं चित्त तुमच्या पायावर स्थिर झालं पाहिजे आणि आमचा उद्धार झाला पाहिजे, एवढीच आमची तळमळ आहे. विठ्ठल विठ्ठल. पण केस जर एखाद्या वेळेस खूप क्रिटिकल असली तर कदाचित समोरचे एखाद्या वेळेस सांगतात की या केस तुमची खूप क्रिटिकल आहे, नेमकं कसं करायचं, माझं पण काही डोकं काम करायला तयार नाही, असं एखाद्या वेळेस होतं समोरच्याचं विचार करून. पण ते जे आहे श्री तुकोबारा असं सांगतात की हे कसं करायचं देवा, हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे की तुम्हाला हे कसंही करता येतं, तुम्ही नेमके कसे आहात याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणात. चतुरा तू शिरोमणी चतुरा तू शिरोमणी चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची गाणी आपण ह्याच्यामुळेच महाराजांकरता आज सकाळी वेळ केला, कारण महाराजांचं कसं आहे दोन्हीकडे काम आहे, इकडेही काम आहे तिकडेही काम आहे. जिथं ज्याला म्हणतो की जिथे कमी तिथं आम्ही असं काम आहे. त्यांच्यामुळं त्यांना अगोदर सांगितलं की महाराज तुम्ही तिकडं जर जाणार असले तसं त्यांनी असंही सांगितलं, बरं जर तुम्ही म्हणले तर रात्री करू, जसं बाबा सांगतील तसं करू असं त्यांनी वचन दिलं. पण तरीसुद्धा म्हटलं आपल्याला खूप सुविधा आहे, सकाळी 6 ते 8ला सुद्धा येणारा आपला सगळा वर्ग आहे, म्हणून आपण वेळेत बदल केला. दुसऱ्या चरणामध्ये बघा आता जे आहे तुकोबाराय सांगतात की देवाला अगोदर विनंती केली की राहे ऐसे करी काही, हे सगळं आहे, पण भगवंतांनी असं सांगू नये की आता कसं करावं मला काय माहिती. तसं नाही, आम्हाला देवा तुम्ही माहिती आहे, चतुरा तू शिरोमणी, तुम्ही अतिशय चतुर आहात देवा, तुम्हाला कोणतीही गोष्ट करता येते हे आम्हाला चांगल्या रीतीनं ठाऊक आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की चतुरा तू शिरोमणी. आणि चतुर जे आहे ना, चतुर कोणाला म्हणत असतात की व्यवहारात सुद्धा जे ना आपण अनेक असे चतुर पाहतो की चतुर असे असतात की एखाद्या गोष्टी जर एखाद्या वेळेस जर काही पर्याय निघत नसला तरी ज्याला 1000 रस्ते जरी बंद झाले तरी ज्याला एखादा रस्ता परत उघडता येतो त्याला चतुर म्हणत जावं. विठ्ठल विठ्ठल. किंवा दुसऱ्या भाषेत जर सांगायचं तर ज्याच्याकडे एखादी गोष्ट करायचे हजारो मार्ग आहेत ह्याला सुद्धा चतुर म्हणत जावं. कधी कधी बघा तुम्ही असं आपण व्यवहारात सुद्धा एखादा चतुर पाहतो. एस टी गाडी आहे ना, एकाने एकदा असं केलं की संध्याकाळची शेवटची एस टी आणि त्या शेवटच्या एस टीमध्ये आता खूप गर्दी होणार माहिती आहे, आणि तो घरून निघाला तर पाहुणे मंडळी सांगायला लागले मुक्कामाला राहा.
आजच्या दिवस जाऊ नका, संध्याकाळची शेवटची एस टी आहे, जागा मिळणार नाही. तुम्हाला काय करायचं म्हणे, बरोबर जागा मिळते, तुम्ही फक्त आता वाढा, जेवण वगैरे करतो, निघतो म्हणे. ते सगळं झालं आणि त्यानं आपलं शेवट एक वरण भात असा कालवलेला जो आहे तो थोडासा असा पिशवीमध्ये घेतला. ते म्हणे तुम्हाला काय करायचं, मला जागा मिळण्याशी मतलब आहे म्हणे. आणि एक थोडासा एक रुमाल घेतला चांगला आणि शेवटची एस टी, त्या एस टीमध्ये जसा गेला तर गेल्याबरोबर जे अगोदर पूर्ण एस टी म्हणजे जवळजवळ मागची 1-2 शीट खाली, पण ते पकडणार कसे, तर यानं फक्त मागून जे ना त्या कॅरी बॅगमधलं जे वरण भात आहे ते वरण भात त्या सीटवर दिलं टाकून. जसं टाकून दिल्याबरोबर आता कोणी पण जे येणार आहे तेवढ्या एका सीटवर बसतील का कोणी तेवढ्या एका सीटला बाजूला व्हायला लागले. म्हणजे 3 सीट बसतील एवढी जागा, पण कोणी जागेवरच यायला ठरले. सगळेजण अरे ते कस तरी हा तिथून वर चढला. ते म्हणे मागं नको जाऊ, तिकडं. तुम्हाला काय करायचं, मी बसतो म्हणे. आता त्याला माहिती हे आपणच केलेला उद्योग आहे. तो गेला, त्या रुमालनं साफ केलं, ते बाजूला टाकला आणि बसला. लोक शेवटपर्यंत त्याला पाहून कस तरी करत होते, पण ह्याला माहिती ना की आपणच केलेला उद्योग आहे. म्हणजे असे कितीतरी चतुर लोक असतात, एखाद्या गोष्टीत जे ना त्यांना कसाही मार्ग काढायचा असला ते बरोबर करतातच. विठ्ठल विठ्ठल. भगवंताचा सुद्धा चतुरपणा जो आहे ना, तुम्ही कितीतरी ह्याच्यात बघा, प्रत्येक ह्याच्यात जे आहे तसं तर भगवंताची मनुष्य शरीराच्या निर्मितीपासूनच आपल्याला आश्चर्य वाटेल असं काम आहे. पूर्ण त्या भगवंताच्या त्या बुद्धीचं जे आहे आपल्याला आकलनच होऊ नाही शकत असं काही काम आहे. तुम्ही ती शरीराचीच रचना बघा. शरीरामध्ये जे आहे असं सांगतात की जवळजवळ 72,000 नाड्या वर खाली कनेक्शन केले. आणि या 72,000 नाड्याचे कनेक्शन कसे केले असतील नेमकं, त्याचा कधी जर विचार आपण केला तर आपल्यालाच असं वाटेल. एखाद्या वेळेस जर एखादा लाईन फिटिंग वगैरे आपण जर केली घरातली, तर तो सुद्धा चेकिंगच्या वेळेस म्हणतो हे बटन दाबलं का फॅन लागतो. त्याला आपण म्हणलेलं असतं लाईट लागला पाहिजे, ते लाईटचं बटन दाबलं का ते AC लागून जाते. म्हणजे असे कितीतरी आपले मागं पुढे होणारे काम आहेत. पण भगवंताचा चतुरपणा असा आहे की तुम्ही या शरीरात असं दाखवा बरं, उलटं सुलटं झालं. एखाद्याला इथून तोंड दिलं, इथून खायचं तर इथूनच खायचं नाही. काही एखाद्याला इथून खाण्याची योजना आहे. सगळ्याची योजना एकाच जागेवरून आहे. वेगवेगळे शरीर, वेगवेगळ्या रचना, पण सगळीकडे जे ते भगवंताच्या बुद्धीचं जे आकलन आपल्याला होऊ नाही शकत. आणि हे जे चतुरपणा आहे ना, हे प्रत्येक अवतार कार्यात सुद्धा भगवंताने दाखवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. हे जे आहे द्रोणाचार्य नाही, ज्यावेळेस त्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू गेला आतमध्ये, आणि मग तो अभिमन्यू जो आहे तो अभिमन्यूनं जयद्रथाकडून मारल्या गेला. आणि मग जयद्रथाने मारल्यानंतर अर्जुनानं प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा अशी केली की जर उद्या संध्याकाळपर्यंत सूर्यास्ताच्या अगोदर जर मी याचा शिरच्छेद नाही केला तर मी लगेच हे करून टाकल, चिताग्नी घेऊन टाकल, म्हणजे चितेमध्ये भस्म होऊन जाईल. असं सांगितल्याबरोबर जे आहे त्या दुर्योधनाच्या गटात तर जवळजवळ त्यांनी गुलालच उधळून टाकला. आपला विजय आता पक्का झाला. ह्या जयद्रथाला काय म्हणे, उद्या संध्याकाळपर्यंत त्याला लपवणं काय अवघड गोष्ट आहे म्हणे आपल्याकरता. बरं, ते नुसतं लपवणं अवघड नाही, त्या जयद्रथाला जे एक ज्याला म्हणतो त्यांच्या वडिलांनी एक तपश्चर्या केली जयद्रथाच्या, आणि असं एक वरदान मागून घेतलं होतं की माझ्या मुलाचा जो कोणी शिरच्छेद करेल आणि त्याचं मुंडकं ज्याच्या हातानं ते जमिनीवर पडल, की ज्याच्या हातानं जमिनीवर पडलं की त्याचासुद्धा तिकडे त्याच्याही देहाची ठिकऱ्या होऊन जातील. म्हणजे त्याच्याही वर मस्तक जे आहे ते जसं आपण म्हणतो एखादा कसा फटाका लागून जावं तसं धडाल होऊन जाईल असं सांगितलं होतं. जसं ते सांगितल्यानंतर आता दोन्ही गोष्टींना आपलाच विजय होणार. जयद्रथालाही समोर येऊ नाही द्यायचं हेही ठरवून घेतलं. आणि कदाचित जर जयद्रथ आला आणि अर्जुनाने त्याचा शिरच्छेद केला तरी अर्जुन मरणार. मग आता दोन्ही गोष्टीत किती अवघड काम आहे, किती कठीण काम आहे. आता या परिस्थितीतून बाहेर यायचं कसं. पण तरीसुद्धा जे आहे ना अर्जुन बिनधास्त होते. त्यांना माहिती आहे की भगवान ह्याच्यातून कसाही मार्ग काढणार, नाही काढला तर भगवंताच्या मनात आला असेल तर आपण तरी काय करू शकतो. दुसऱ्या दिवशी जे आहे ते युद्ध वगैरे सुरू झालं. दिवसभर तो जयद्रथ समोर येऊच नाही दिला त्या दुर्योधनाने.
पण जवळजवळ साधारण एक 4-1 वाजेची वेळ आता भगवंतांनी जे आहे त्या सुदर्शनाला समोर आणलं. त्या सूर्याच्या समोर आणल्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदरच अंधार झाला आणि ह्या गटात एकदम आनंद झाला की आता आपला विजय झाला. ती चिता वगैरे रचलेली आहे आणि अर्जुन जे आहेत ते भगवंताकडे पाहत आहेत. भगवंतानी आपलं त्यांना सगळं चांगलं हे बाय अर्जुना वीराचं मरण आहे बरं, चांगलं जायचं व्यवस्थित एकदम, मुकुट बिकुट चांगला घातला, काही अलंकार परिधान करायला लावले, चांगलं जो नवीन ड्रेस असेल. म्हणजे ते अर्जुनाला सुद्धा विचार पडला की ह्या सगळ्या गोष्टी चालल्या ना आता मला जायचं आहे तरी भगवंताला काही वाटायला द्या नाही. पण आता शेवटी अर्जुनाचाही त्यांच्यावर असणारा भरवसा, अर्जुनही त्या सगळ्या गोष्टीत तयार झाले. फक्त त्याला असं सांगितलं की एक काम करायचं म्हणे, वीराचं मरण आहे तो चांगला धनुष्यबाण वगैरे असं चांगला हातात घ्यायचा, चांगल्या पोजमध्ये मारायचं. ज्याला आपण म्हणतो एखाद्या फोटो काढताना जशी कशी चांगली पोज पाहिजे, हे आपण आता या रामनवमीत वगैरे पाहतो ना, बरेच लोक ते असे धनुष्य घेऊन फोटो काढतात बघा, तशी चांगली एकदम पोज घ्यायची आणि तशा अवस्थेत मारायचं. मग ते 2-3 ज्या काही त्याचा असेल तो नियम तिथं त्या फेरी करण्यात आली. त्यावेळेस जे आहे त्या अर्जुनाला बाण लावून ठेवलेलाच होता आणि तोपर्यंत जयद्रथ जो आहे तोही बघायला आला. हो, माझ्यामुळं नेमका एवढा शूर योद्धा जो आहे तो मेल्या झाला आहे, तर आपणही बघू जरा काय नेमकं आहे. तो तिथं आला. आल्यानंतर त्या जयद्रथालाही अशी नजरा भेट होऊन दिली आणि तेवढ्याच सुदर्शन चक्र जे ते भगवंतांनी काढून घेतलं. भगवंतांनी लगेच सुदर्शनाला आज्ञा केली आणि आज्ञा केल्याबरोबर सांगितलं अर्जुना म्हणे हा सूर्यन हा जयद्रथ, लगेच मुंडकं उडवायचं म्हणे. मुंडकं जसं उडवलं पण आता ते दुसऱ्या ह्याच्यात तर अटकणार ना. आता भगवंताचा चतुरपणा बघा की त्यांचे जे वडील आहेत त्यांच्याच हातावर ते मस्तक येऊ दिलं. म्हणजे जयद्रथाच्याच वडिलांच्या हातावर ते मस्तक आलं. जसं आलं ते एखादी गोष्ट जर अचानक आली तर माणूस काय करतो, पहिले पाहतो का, असं केल्याबरोबर ते जसं खाली तर तो बापही मेला आणि तो जयद्रथही मेला. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही कितीतरी वेळा बघा जे काही असे वरदान एखाद्याला दिलेले आहेत ना, ते भगवंताच्या चतुरपणावर विश्वास ठेवून देऊन टाकलेले आहेत कितीतरी वेळा. नाहीतर मला सांगा, त्या हिरण्यकश्यपूला ज्यावेळेस वरदान दिलं की तू दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, त्याच्यानंतर पशुकडून मरणार नाही, माणसाकडून मरणार नाही, शस्त्राकडून नाही, अस्त्राकडून नाही, सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही, किती गोष्टी त्याच्यात. मग एवढ्या सगळ्या क्लॉज घातल्यानंतर सुद्धा भगवंतांनी तो जो अवतार घेतलेला आहे नरसिंहाचा, किती गोष्टी त्याच्यात, त्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढणारे जे आहेत ते भगवान आहेत. आणि भगवंता हे आम्हाला माहिती आहे, चतुरा तू शिरोमणी, या सगळ्या गोष्टीतून तुम्ही मार्ग काढणारे आहेत हे आम्हाला माहिती असल्यामुळे ही आमची विनंती आहे. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर तुम्ही विचार करा की भगवंतानी ज्यावेळेस भगवान शंकरांनी त्या भस्मासुराला सांगितलं की रोज चिता भस्म आणायची, त्यावेळेस तू ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील तो जागेवर भस्म होऊन जाईल. असे वरदान जेव्हा द्यायचे, मला तर कधी कधी असं वाटतं की हे जे काही वरदान आहे ना, हे भगवंताच्या चतुरपणाची टेस्टिंग करायला देत होते काय माहिती, की ह्याच्यातूनही मार्ग काढतील, बघू आपण नेमकं काय. जसं आपण म्हणतो ना की एखादी पझल क्यूज, तशातलंच काम झालं नाही. नेहमी तसे काहीतरी वरदान देऊन टाकायचे आणि मग भगवंताने त्याच्यातून मार्ग काढायचा. आणि मग त्या भस्मासुराला जे आपण नित्यानं कथा ऐकलेली, त्या भस्मासुराला नादच लागला ते बघायची. कधी असतं ना एखादं नवीन काहीतरी, एखादं आली गोष्ट माणसाला कसं त्याचं लगेच प्रॅक्टिकल करायचं, तसं ते कोणाच्याही डोक्यावर हात ठेवायला लागले, ते भस्म व्हायला लागलं. आणि एकदा नारद महर्षीच्याच मागे लागले. नारद महर्षीच्याच मागे लागल्यानंतर नारद महर्षींनी त्यांना थांबवलं. अरे म्हणे काय मिळणार आहे म्हणे, नाही त्या गोष्टी करतो, कोणाला मारतो म्हणे आमच्यासारख्याला, तुझा काय फायदा याच्यात, काही डोकं बिकं आहे का नाही म्हणे. मग त्या भस्मासुराला असं वाटलं, व माझं डोकं बिकं काढताय, बघू का म्हणे तुमच्याकडं थोडं. नाही म्हणे, तुझ्याच चांगल्याकरता सांगतोय, हे असं भस्म नेऊन देणं हे पण शेवटी सेवकाचंच काम झालं म्हणे. मालक बना एवढी पावर आली म्हणे, तू सेवक बनून कसं काय राहू लागला म्हणे. नेमकं काय करायचं आता, डोकं चालव ना म्हणे. आता डोकं चालवलं म्हणजे मग शेवटी बोलून चालून राक्षस त्याच्या डोक्यात आलं की अरे हे तर खरी गोष्ट आहे म्हणे, आपण ज्यांची सेवा करतोय ते भगवान शंकर, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला
तर एक तर ते भस्म होती ना, आपल्याला पार्वती माता मिळून जाईल. म्हणजे पार्वती जी आहे तिच्यावर नजर आणि आता भगवान शंकरावर हात ठेवणार. तर ते मागन भगवान शंकर पुढं, म्हणजे भगवान शंकराचा पिच्छा करायला लागले. त्यावेळेस जो अवतार घेतला मोहिनी अवतार, ते भगवंतांनी सुद्धा तो अवतार असा घेतला की त्या भस्मासुराला सगळं भुलून टाकलं आणि भुलून त्याला सांगितलं की म्हणे मी काही नाही म्हणे, तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आमच्याकडे म्हणे थोडी पद्धत अशी आहे, नवरदेवाला चांगला डान्स यायला पाहिजे म्हणे. त्याला जर चांगलं नृत्य येत असलं तर तेवढंच क्वालिफिकेशन, दुसरं काही नाही. ते काय अवघड म्हणे, तू सांग मी शिकून घेईन. मग ते शिकण्याकरता ते नृत्य करता करता इकडं हात ठेव, तिकडं हात ठेव, इथं हात ठेव, करता करता डोक्यावर हात ठेवला आणि तो भस्मासूर भस्म झाला. सगळ्याला कथा माहिती आहे, पण ह्या कथेतलं जे चातुर्य आहे ते मला सांगायचं की बघा, किती जरी कोणती जरी परिस्थिती असली तर देवा तुम्ही त्याच्यातून रस्ता काढू शकता. म्हणून आहे चतुरा तू शिरोमणी. एक तर तुमच्याशिवाय हे आमचं काम कोणी करू नाही शकत, आणि कसे जरी आम्ही असलो तरीसुद्धा तुम्ही त्याच्यातून मार्ग काढून हे काम करू शकता. त्या दोन्ही अंगाने हे सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या पुढं जे आहे भगवंताच्या गुणाचं आणि लावण्याचं वर्णन केलं आहे. गुण लावण्याची खाणी, जेवढे काही गुण आहेत भगवंता ते सगळेच्या सगळे तुमच्याकडं आहेत. जेवढे गुण आहेत त्याच्यात प्रामुख्यानं आपण 6 गुण सांगतो. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसुती जेथ. हे 6 गुण आपण सांगतो, पण जे आहेत पूर्णच्या पूर्ण गुण जे आहेत ते भगवंताच्या चरणाचा आश्रय करूनच राहतात. त्या पूर्ण गुणांनी भगवंताला जशी एक प्रकारची माळ घातलेली आहे, अशा पूर्ण गुणांनी भगवान तुम्ही युक्त आहात. आणि लावण्य जर सांगताल तर भगवंताचं जे लावण्य आहे, लावण्या, गुणलावण्याची खाणी. खाणी कशाला म्हणतो आपण? खान म्हणजे जिथून ते निघत असतं त्याला खान म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या रूपाचं वर्णन बघा तुम्ही, कितीतरी अभंगामध्ये स्वतः तुकोबाराय करतात. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. रवी शशी कळा लोपनिया, कस्तुरी लोपनिया, रामजस कुमार. किती जागेवर वर्णन आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. मदनाचा पुतळा म्हणजे प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असलेले भगवान आहेत. जेवढं सौंदर्य आहे जगात, थोडं थोडं सौंदर्य एखाद्याकडं असलं तर आपल्याला वाटतं काय सुंदर आहे, किती सुंदर आहे. पण त्या सगळ्या सुंदरतेची जी खाण आहे ते असणारे भगवान. कितीतरी अभंगामध्ये वर्णन आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळपाकती प्रभा, लावण्य अगणित लावण्य कुंजाळले, नवर्ण भी कैसी शोभा, कानडा विठ्ठल करला
अंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य. आपण बघा ज्यावेळेस आता आपलं नेमका एकादशीचा आजचा दिवस आहे, तुम्ही महापूजा झाली ना, तुम्ही खरंच तिथं जाऊन बघा. जर ह्या गोष्टीची जर आपल्याला अनुभूती नाही झाली तर तो असं समजायचा तो भक्तच नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेस जे आहे ना, त्या बिदरचा जो बादशाह होता, त्या बिदरच्या बादशाला इकडे पूर्ण जे धन जे आहे ते दामाजी पंतांनी सगळं लुटून टाकलं. आणि ते लुटून टाकल्यानंतर असं झालं की त्या बिदरच्या बादशाहाने सांगितलं की त्यांना पकडून आणा. आणि पकडून आला असं सांगितलं आणि त्यांना अटक केली आणि रस्त्यात निघाले. पण भगवंतांना ते माहीत झालं की आता आपल्या भक्तांवर संकट पडलेलं आहे. आणि मग भगवंतांनी जे आहे ते छोटंसं रूप घेतलं, छोटं रूप असं घेतलं आणि त्या पूर्ण रूपात त्या बिदरच्या बादशाहाकडे गेलेत. त्या बिदरच्या बादशाहाला असं सांगितलं की असं असं आहे, मी दामाजी पंताकडे राहणार आहे, तुमचं काय देणं आहे ते सांगायचं आणि तुम्ही हे करून टाका. त्यावेळेस जे भगवंतांनी रूप दाखवलं, तर असं सांगतात की भगवंतांनी पूर्ण रूपसुद्धा त्या बादशाला दाखवलं नाही. फक्त जे आहे त्या आपल्या दाताजवळचा थोडासा एक भाग जो आहे तो फक्त तेवढाच त्यांना दिसला. तो बिदरचा जो बादशाह तो येडा झाला तेवढ्याच ह्याच्यात सांगायला लागला की ते रूप कुठे, नेमकं ते कुठे आहेत, जो तो द्यायला आला होता तो कुठे, तो कुठे. जसं दामाजी पंत परत आले तिथं बादशाकडे हजर झाल्यानंतर सुद्धा राहून तोच विचारत होता, ते रूप दाखवा, ते रूप दाखवा. मग आता जे आहे त्या दामाजी पंतांनी अंदाज लावला की हे काम भगवंतांनी केलं. मग आता हे रूप दाखवायचं कसं. तिथं ते भगवंताकडे नेलं आणि त्यांनी सांगितलं ते इथलचं नाही म्हणते, पंढरपूरला असतात. तिथं घेऊन गेल्यानंतर ते म्हणे हे नाही म्हणे, जे रूप त्यांनी मला दाखवलं ते रूप दाखव. मग आता भगवंताला त्या दामाजी पंतांनी विनंती केली, म्हणे अरे देवा, हे राजा आहे म्हणे, राजाच्या मनात आलं काय नाही होऊ शकत म्हणे. राजाच्या मनात आलं तर आपण 2-2, 3-3 तास थाळ्या वाजवलेल्या आहे. राजाच्या मनात यायला पाहिजे, त्याला काय आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या राजाच्या जर मनात आलं तर काही पण होऊ शकतं. देवा नादी लागू नका म्हणे, जी गोष्ट आहे तुम्ही दाखवून द्या. आता त्यावेळेस भगवंतांनी ते रूप परत दाखवलं. म्हणजे थोड्या त्या तेजाचं जे थोडंसं दर्शन केलं होतं, तर एवढं काम आहे. तर त्याला ज्याला पूर्णच्या पूर्ण जे स्वरूप आहे ते किती अलौकिक असेल. विठ्ठल विठ्ठल. चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी. हे जे लावण्य आहे हे असं आहे, त्या प्रत्येक अवतारामध्ये जे आहे त्या प्रत्येक अवतारामध्ये त्यांचं जे लावण्य आहे ते असं आहे की तुमच्या आमच्यासारख्यांना त्याचं ज्याला म्हणतो मोह आवरावा नाही, ह्याच्यात काही नवल नाही. ते एवढं सुंदर आहे, एवढे सुंदर आहेत की ते ज्या अवतारामध्ये जे रूप घेतलेलं आहे, भगवान शंकरांना सुद्धा ते जे मोहिनी रूप भगवंतांनी घेतलं होतं ते मोहिनी रूप बघायचं एकदा भगवान शंकरांना सुद्धा ज्याला म्हणतो आपल्याला एक आसच लागून गेली. आणि स्वतः सतीसहित ते तिथं गेलेत भगवंताकडं. आणि भगवंताला असं सांगितलं की मला माहीत पडलं की तुम्ही असा अवतार घेऊन ते दैत्य आणि हे जे आहे त्यावेळेस अमृताचं वाटप केलं, तो मोहिनी अवतार घेतला, मला ते रूप बघायचं. त्यावेळेस भगवंतांनी असं सांगितलं काय करायचं म्हणे तुम्हाला ते रूप बघून. असं 1-2 वेळा थोडंसं मागं पुढं केलं आणि असं बोलता बोलताच भगवंतांनी लगेच पलटून टाकलं सगळं. लगेच एक वन निर्माण केलं. त्या वनामध्ये जे आहेत भगवान शंकर स्वतः बघतायत की समोर एक स्त्री आहे, जे भगवंतांनी रूप घेतलं ते परत ते मोहिनी अवतार घेतला. आणि त्या मोहिनी अवतारामध्ये भगवान समोर जे आहेत एक चेंडू खेळतात. त्या चेंडूत खेळता खेळता स्वतः भगवान शंकर विसरून गेले की आपल्यासोबत सती आहे म्हणून. सतीकडे सुद्धा बघायला तयार नाही, तिकडं जायला लागले. तिकडं जाऊन जे आहे भगवान शंकर मागं पळाले, त्यांच्या मागं पळाले तर पळाले, नुसतं पळालेच नाही तर भगवान शंकरांनी त्यांना आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस जे त्यांचं वीर्यस्खलन झालं त्याच्यामधून हे सोन्या चांदीच्या ज्या काही आपल्याला खाणी आहेत त्याचं निर्मिती झाली आहे.
विठ्ठल विठ्ठल. ते लावण्य जे आहे त्या लावण्याची खाण असणारे तुम्ही. गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही मुकुटमणी आहात. तेव्हा मुकुटमणी म्हणजे किती जरी साज केला आपण आणि जोपर्यंत आपण मुकुट परिधान करत नाही तोपर्यंत त्या साजाला पूर्णत्व येत नाही. मुकुट म्हणजे शिखरावर असणारे. एकंदरीत जर बघितलं तर मुकुट कुठं असतो? वर असतो, मस्तकावर. आणि मस्तकावर ते मुकुट असल्यामुळे ज्याला म्हणतो की त्या सगळ्या गोष्टीच्या शिखरावर तुम्ही आहात. मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. विठ्ठल विठ्ठल. आणि आणखी एक जी विनंती आहे ती अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. करती वीराचा नाश, करती वीराचा नाश. उदय हो दे प्राणाच्या, उदय हो दे प्राणाच्या. करी तिमिरांचा नाश उदय होऊनी प्रकाश. तोडी आशा पाश करी वास हृदयी. कधी कधी भजनी मंडळी म्हणताना याला असं म्हणतात करी या तिमिरांचा नाश. शक्यतोवर जे आहे ना जे पाठ आहे तोच बघायला पाहिजे. कारण आपल्याला असं वाटतं एखादा शब्द घातला तर काय फरक पडतो. बघा एक एक शब्द घालायचा फरक तर द्या सोडून, पण एक शब्द जर आपण नुसता अंतर सोडून जरी म्हणलो तरीसुद्धा त्याचा अर्थ बदलतो. बरं मी तुम्हाला एक साधं वाक्य सांगतो. सासूरवाडीकडील सगळे बैलगाडीतून आले. साधं वाक्य आहे ना. आता तुम्ही फक्त एकच काम करा, ते बैल आणि गाडीतून आले ह्याला फक्त मध्ये गॅप तयार करा आणि आता म्हणा सासूरवाडीकडील सगळे बैल गाडीतून आले. सांगा झाला का नाही फरक. आता काय केलं मी फक्त त्याच्यात मध्ये फक्त गॅप तयार केलं. तुम्ही फक्त त्याच्यात जे आहे ना 2 शब्दात जर नुसतं अंतर जरी तयार केलं तरी त्याचा अर्थ बदलून जातो. तसं करी या तिमिरांचा नाश जर आपण म्हटलो तर या म्हणण्याच्या मागे इतर दुसरा जो आहे तो नका करू. फक्त या म्हणजे एवढ्याच तिमिराचा नाश करा. या म्हणण्याच्या पाठीमागं एक विशिष्ट होऊन जातं. आणि करी तिमिरांचा नाश म्हणजे पूर्ण अंधकाराचा नाश करा. आता कोणत्या अंधकाराचा नाश करा तर जे अज्ञान माझ्याकडे आहे त्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करा. आणि उजेड कोणता करा. ब्रह्मज्ञानरूपी जो उजेड आहे तो माझ्या जीवनात तयार करा. म्हणजे ब्रह्मज्ञान रूपी उदय जो आहे तो होऊन या अंधकाराचा नाश करा. विठ्ठल विठ्ठल. त्या ज्ञानाची जी आहे ती प्राप्ती आम्हाला करून द्या.
त्याच्यानंतर तोडी आशा पाश करी वास हृदयी, हा जो आशा पाश आहे, ज्या पाशानं आम्ही बद्ध झालेलो आहात. इतर वेळेस आपण असं सामान्यतः बघतो की एखाद्या पाशानं जर एखाद्याला बांधून ठेवलं, एखाद्या साखळीनं एखाद्याला जर बांधून ठेवलं, तर बांधून ठेवलेला मनुष्य जो आहे ना तो एका जागेवरून हलू नाही शकत. पण हा आशेचा पाश जो आहे ना तो ह्याच्यापेक्षा उलटा आहे बरं. आशानां मनुष्यानां काश्चित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. या आशारूपी पाशानं ज्याला बांधलंय तो नेमका ज्याला म्हणतो आपण की इतर पाशानं बांधल्यानंतर मनुष्य एका जागेवर राहतो, पण या पाशानं जर बांधला तर तो सतत धावत राहतो, ऊर फुटेपर्यंत धावत राहतो. हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, ते मिळवायचंय. आणि ही जी आशा आहे ना, ही आशा जी आहे ही माझी समूळ नष्ट करा. तोडी आशा पाश म्हणजे हे तोडून टाका. तोडी आशा पाश करी वास हृदयी. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सुद्धा 11 स्कंदामध्ये ही आशा जी आहे ही पिंगलेच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे बघा. आशा ही परमं दुःखं नैराश्यं परमं सुखं यथा संचित्य कांताशां सुखं सुष्वाप पिंगला. बघा पिंगलेनं सुद्धा सांगितले, जी सकाळपासून म्हणजे रात्रभर जी आहे ती रात्रभर तिच्या गिरायकाची वाट बघत होती. त्याच्यानंतर तिच्या लक्षात आलं की या आशेमुळे आपल्याला या सगळ्या दुःखाला प्राप्त व्हावं लागलं. त्यावेळेस हा श्लोकाची तिथं निर्मिती आहे की ह्या आशेतून आम्हाला तुम्ही बाजूला करा. तोडी आशा पाश करी वास हृदयी. हे करी वास हृदयी म्हणजे याच्या मागे काय भगवान हृदयात नाही का? अगोदरच हृदयात आहे भगवान. फक्त करी वास हृदयी म्हणजे हे जर एकदा अंधकार रूपी जो सगळा काही हे आहे हे जर बाजूला झालं, एकदा हे बाजूला झाल्यानंतर जर उजेड झाला तर भगवान त्याच्या आतमध्ये आहेतच. विठ्ठल विठ्ठल. जसं एखादं पाणी आहे, ते पाणी जर असं हालत असलं तर आतमध्ये एखादी प्रतिमा असली तर ती आपल्याला दिसते का स्वच्छ? तसं भगवान हृदयामध्ये आहेत. पण या जोपर्यंत गोष्टी बाजूला होत नाही, ती आपला जो अंधकार आहे अज्ञानरूपी तो जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत भगवंताची प्रतिमा आपल्याला स्वच्छ होत नाही हृदयात. तेवढी आमची बाजूला करा. आणि आता सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये जे आहे, शेवटच्या चरणामध्ये याच विनंतीला परत एकदा पुष्टी देत आहे. पाहे गुंतलो नेणता
पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता. सगळ्यात शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतायत की पाहे गुंतलो नेनता, म्हणजे मी याच्यामध्ये, नेनता म्हणजे अज्ञानपणामुळे मी या संसाररूपी चक्रामध्ये गुंतलेलो आहे. आता याच्यातून जे आहे, याच्यातून तुम्ही माझी चिंता करा भगवंता. माझी असो तुम्हा चिंता, तुम्ही माझी चिंता करा. तुम्ही आता कसं बाहेर काढायचं याची चिंता तुम्ही करा. आता मी चिंता नाही करणार, कारण मी पूर्णतः शरणागत झालेलो आहे. आणि शरणागत भाव हा असा असतो की ज्याच्या शरणाला आपण गेलो त्याला त्याची चिंता असते. त्याच्यानंतर पुढं आपण ती चिंता नाही करायची, ती चिंता जी ती भगवंतांनी करायची. पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा पायी आता राखावे. आता तुकोबाराय जे तुका ठेवी माथा म्हणजे तुकोबारायांनी दंडवत घातलेलं आहे. तुकोबाराय असं सांगतायत की आता आम्ही पूर्णतः तुम्हाला भगवंता शरण आलेलो आहे आणि पायी आता राखावे, म्हणजे जिथून भगवंत या अभंगाची सुरुवात केली की माझे चित्त तुझे पायी, नुसतं पायी राहू नका देऊ, आता पायी आता राखावे. म्हणजे एक तर सुरुवात तिथं येऊ द्या चित्त, आणि शेवट जे आहे ज्याला आपण अभंगाचा उपक्रम आणि उपसंहार असे ज्या गोष्टी म्हणतो त्याच्यातला हा भाग आहे की सुरुवात जिथून केली बरोबर तिथंच परत त्याचा शेवट केलेला आहे. त्याच विनंतीला परत एकदा पुष्टी दिली, पायी आता राखावे. भगवंता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, 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 विठोबा रघुमाई. पूर्ण अभंगाचा जो काही अर्थ असेल, सरळ काही अर्थ असेल, काही विस्तृत झाला असेल, यथामती यथावकाश पूर्ण अभंगाचा अर्थ तुम्हाला सांगितला. पण या सगळ्या अभंगाकडे बघताना आपल्याला खरंच असं वाटतं की ही तुकोबारायांची विनंती आहे का? हे तुकोबारायांना अशी विनंती भगवंताच्या चरणी करायची काही गरज होती का? याचा आपण कधी विचार करतो का? आपल्याला असं वाटतं की अभंग तुकोबारायांचा आहे, तुकोबारायांची विनंती असेल, तुकोबारायांचं चित्त एका ठिकाणावर राहत नसेल, असं आपल्याला वाटू शकतं. पण असं वाटण्याचं काही कारण नाही बरं. तुकोबाराय हे आपल्याला शिकवत आहेत, ज्यांचं चित्त आपलं ठिकाणावर नाही आहे त्यांच्याकरता ही गोष्ट आहे की आपण आपलं चित्त जे आहे ते एकाग्र व्हावं आणि मग ती विनंती कोणाला करायची? भगवंताच्याच चरणी करायची. ते आपल्याला शिकवत आहेत विनंती कशी करायची, काय करायची, कुणाकडे करायची. त्या सगळ्या गोष्टी शिकवण्याकरता या गोष्टी आहेत. ह्या ज्या मागणीपर अभंगाची सगळी जी रचना आहे ना, हे फक्त आपल्याकरता आहे. आपल्याकरता तुकोबारायांनी उलट ज्याला म्हणू आपण की एखादं कार्यालय असावं, त्या कार्यालयात जर गेला आपण ते एखादं काहीतरी गोष्ट असते ज्याची आपल्याला गरज असते, मग आपण म्हणतो का हो हे काम आमचं कसं होईल? हे बघा तो नमुना अर्ज आहे, त्या नमुना अर्जामध्ये तुमचं नाव टाका, तुमचा पत्ता टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ते देऊन टाका. त्या नमुना अर्जामधले जे सगळं लिहिलेलं असतं ते कोणाकरता असतं? त्या कार्यालयातल्या लोकांकरता असतं की त्या माणसाकरता असतं की जो लिहिणार आहे त्याच्याकरता आहे? आता तसं जे ना, हे तुकोबारायांचा हा अर्जाचा नमुना आहे. या अर्जाच्या नमुन्यामध्ये आपलं नाव टाकायचं, आपण सांगायचं माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनी आबाही भव हा तारी दातारा. या भवसागरातून मला पार करा देवा. मग भगवंताची पुढे स्तुती, चतुरा तू शिरोमणी. आता भगवंता पुढे आपण सांगू शकतो भगवान तुम्ही चतुर आहात, तुम्हाला माहिती माझी लायकी आहे नाही सगळं तुम्हाला माहिती, पण कसं बसवायचं तुम्हाला माहिती. चतुरा तू शिरोमणी
गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुची विठोबा. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या करतात. करी तिमिरांचा नाश, उदय होनी प्रकाश, तोडी आशा पाश, करी वास हृदयी, पाहे गुंतलो नेनता. आपण ह्याच्यामध्ये गुंतलो. तुकोबारायांचं तर जे आहे तुकोबारांचं अवतार कार्य आहे, ते तर इथं अवताराला आले. ते काय ते आपल्यासारखे थोडी त्याच्यात गुंतलेले. त्यांच्या मर्जीत आहे. त्यांना कधी यायचं आहे कधी जायचं आहे त्यांच्या हातात आहे. पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माता. आता इथलचा जो शब्द आहे तुका ठेवी माता, इथे फक्त आपलं शब्द घालायचं आहे. मी जर म्हटलो ज्ञानेश्वर ठेवी माथा, पायी आता राखावे, असं प्रत्येकाने आपलं नाव घालायचं आणि हा जो अर्धाचा नमुना आहे तो भगवंताकडे ठेवायचं. भगवंताला वारंवार विनंती करत राहिलं तर कधीतरी भगवान आपल्यावरही कृपा करतील. अशा या आशेनं या अभंगाकडे बघायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. असो, अभंगाचा जो अर्थ आहे, भावार्थ आपला सांगून झाला आहे. आजची जी ही तिथी आहे एकादशी, याला थोडं आणखीन एक थोडं महत्त्व आहे. म्हणजे उद्याची येणारी द्वादशी तिथी, तशी ही उद्याची येणारी जी द्वादशी आहे ना, त्या द्वादशीच्या दिवशी आमच्या ज्या आजी होत्या त्या आजींनी इथलची आपली इहलोकाची जी यात्रा आहे ती संपून ते पुढे गेलेले आहेत आणि तो पावन जो दिवस आहे तो उद्याचा आहे. म्हणजे त्यांचं जे पुण्यस्मरणसुद्धा आहे आणि त्यांचं इथं पुण्यस्मरण जे आहे ते करण्याचं कारण नुसतं आजी म्हणून ते स्मरण नाही बरं. विठ्ठल विठ्ठल. त्यांचं जे जीवन होतं ते एखाद्या संताचं जसं जीवन पाहिजे त्या पूर्ण कसोटीवर उतरणारं ते जीवन होतं आणि त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानं सुद्धा ही सेवा आहे. त्या दोन्ही निमित्ताला साधून ही सेवा आहे. त्यांचं पूर्ण जीवनामध्ये त्यांच्या स्वतःच्या जीवनात परमपूज्य प्रातस्मरणीय भक्तराज महाराजांची जी सेवा घडली ती संत सेवा तर आहेच, त्याचबरोबर इतरही अनेक साधू संतांची सेवा, त्यानंतर कुटुंबातही त्यांचं जे वागणं वगैरे होतं, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एखाद्याला आदर्शवत वाटाव्या अशा. आणि सगळ्यात अगोदर सांगतो मी तुम्हाला की एखाद्याला नेमकं त्याचं जे इथलचं जीवन चांगलं आहे का कसं आहे, कसं ओळखावं. ज्याला आपण म्हणतो की शूर ओळखावा रणांगणी आणि साधू ओळखावा मरणी, तसं जे त्यांचं इथून जाणं जे आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत, ज्याला आपण म्हणतो की अतिशय भगवंताच्या नामावर निष्ठा, शेवटपर्यंत नामस्मरण चालू, अहोरात्र नामस्मरण तर चालूच आहे, पण शेवटच्या क्षणाला ज्याच्या मुखात नाम आलं तोच खरा समजायला पाहिजे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तशातलं त्यांचा इथलचा अंतकाळ. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं जीवन जे आहे ते आजही जरी आठवलं तरी त्या जीवनाकडे बघून आपल्याला धन्य म्हणावं असं जीवन होतं. विठ्ठल विठ्ठल. त्याही पावन स्मृतीला जे एकदा आपण वंदन करू आणि आपण आजच्या सेवेला काय करू, पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज, ज्ञानेश्वर उद्याची जी द्वादशी आहे ती उद्याची द्वादशी आमच्या भरत काकांकडं आहे, त्यांना प्रसाद द्या. हां, उद्या जे इथं द्वादशी सोडायला जे यायचं आहे ते मंदिरावरच आहे. मंदिरावर सकाळी 9 ते 12 भजनी मंडळ, गीता मंडळ, जे काही तुम्ही सगळेजण आहात सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे, सर्वांनी यायचं आहे. हां, ते सुंदरकांड आता रात्री घ्यावं लागेल ना. येणारी जी 2 तारीख आहे, 2 तारखेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपलं इथे जे हनुमान मंदिर आहे तिथे पहाटे 5 ते 7 कीर्तनाची वेळ आहे. आता थोडंसं भजनी मंडळींची परीक्षा आहे. आता मला असं वाटतं की मी आता तुमची वाट न पाहता मी पण वेळेवर रेडी राहील. त्याच्याबरोबर 5 ते 7 ती सेवा होईल
त्यानंतर जे आपलं प्रतिपौर्णिमेला जे सुंदरकांड होत असतं त्या सुंदरकांडाची वेळ त्या दिवशी रात्री 9 ते 10:30 या वेळेमध्ये होईल. त्या हां आणि आजचा जो गीतापाठ आहे तो संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये होईल. या सगळ्या सेवेची नोंद घ्यायची. हां गीतापाठ झाली की जी प्रत्येक रविवारी जी आपल्याकडे गीता संथा देण्यात येते. आता बघा तुम्हाला परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की गीता पाठाकरता जे आहे ना आता आणखीन बरेचसे मेंबर वाढले बरं. एक 15-15, 20-20 दिवसाने त्याच्यात काही नवीन मेंबर तयार व्हायला लागलेत. आत्ताच त्याच्यात संख्या खूप वाढलेली आहे. आता 8व्या अध्यायापर्यंत आले. ज्यांना लाभ घ्यायचा असेल काही फार वेळ द्यायचा नाही आहे. एक रविवारचा फक्त अर्धा तास ते श्लोकाचे उच्चार क्लिअर करून घ्यायचे आणि एकदा जर तुम्हाला त्याचा छंद लागला ना फक्त एवढंच आहे की एकचित्तानं ते करावं लागतं. त्याच्यावर जर चित्त माणसाचं जर एका जागेवर असलं तर 100% ती गोष्ट घडते. त्यामुळे तुम्हाला परत एकदा सूचना देतो, प्रत्येकाला विनंती आहे त्या गोष्ट जी आहे ती परत मिळणारी नाही. एकदा गाडी पुढं धकली की मग तुम्हाला परत शिकवायला कोणी रिकामं नाही. म्हणून ज्या गाडीत सध्या आहे तिथं बसा. तिथून परत पुढे एकदा तुम्हाला उच्चाराची सवय लागली की तुम्हाला मागचेही अध्याय क्लिअर केले जातील. प्रत्येकाने फक्त त्या पसायदान ग्रुपला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये तुम्हाला सूचना येते. कधी बाबांचं जसं वेळापत्रक असेल वेळ कधी आपण उन्हाची बघून मागं पुढेही ठेवतो. तेवढा एक अर्धा तास काढायचा, ते उच्चार क्लिअर करून घ्यायचे आणि बरोबर त्या वेळेचाही लाभ घ्या. सगळ्यांना परत एकदा विनंती, त्या सगळ्यांची ज्यांची गीता कंठस्थ होणार आहे, आपण आपला जो वार्षिक सप्ताह होणार आहे भगवान बाबांचा त्यावेळेस जे आहे त्या सगळ्यांची आपण रथ मिरवणूक काढणार आहोत. त्याही वेळेस जे सगळ्यांनी त्याच्यातही आनंदानं सहभागी व्हायचं आहे. पुष्पवृष्टी वगैरे करणार आहोत. फक्त माझं म्हणणं आहे की पुष्पवृष्टी करून घेणाऱ्यामध्ये आपण येण्यापेक्षा ज्यांच्या अंगावर पुष्प बसतील तिथं जर आपण जाऊन बसलो तर अजून आनंद होईल. त्याच्यामुळे त्याचा जास्त लाभ घ्या. त्याचा सगळ्यांनी विचार करा की आपल्याही अंगावर ते पुष्प पडले पाहिजे. हे बघा हे मान सन्मान जे ना मान सन्मानाकरता नाही बरं, असं कोणालाच नाही तर लोक म्हणते मला काय मानाची नाही, तू घेऊच नाही शकत. त्याच्याकरता प्रयत्न करून बघा. ज्या दिवशी ते होईल ना काही पाठ त्या दिवशी त्याचा काय आनंद असतो. एखादा श्लोक जर आपला नवीन पाठ झाला तर त्याचा काय आनंद तो पाठ करणाऱ्यालाच माहिती. आता हे समजा आमचे पेटी वाजवतात, ह्यांना विचारा एखादा राग जर नवीन बसला आपला तर किती आनंद होतो. असं वाटतं आपल्याला स्वर्ग 2 बोट राहिलं. तसं ते काम असतं. तसं तुम्ही एकदा त्याचं ज्याला म्हणतो गोडी एकदा फक्त लावून बघा, लागली का त्याच्यानंतर लक्षात येईल. असो फार विषयाला आता वेळ देत नाही कारण आपली आता वेळ संपुष्टात आलेली आहे. काही सूचना बाकी फक्त आता उद्याची वेळ परत लक्षात घ्या. बरोबर 9 ते 12 या वेळेमध्ये या, कारण उन्हाची वेळ असल्यामुळे सगळ्यांनी सांभाळा. द्वादशीची जी वेळ आहे ते 9 ते 12 या वेळेमध्ये या. प्रसाद द्या त्यांना. हां या ना. 2 अरे 2 जण या. हां पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.
Thank you.